नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुजित इंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपलं सहर्ष स्वागत करतो। आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2024। आज सरांच्या आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत। या ऊसासाठी आपले ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी वापर सरांनी केलेला आहे। आपण त्यांचा अनुभव आज जाणून घेणार आहोत। सर पूर्ण नाव सांगा। संदीप धर्मराज जाधव, राणाखंडा, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। बरं सर, कधीची लागण आहे? 15 नोव्हेंबर 2023 ची लागण आहे, बरोबर आहे? किती महिने झाले सर आज? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 9 महिने झाले, बरोबर आहे? 9 महिने पूर्ण आहेत। ह्याला ऊसाचे म्हणजे डोस किती झाले आहेत? 2 झालेत। म्हणजे आता दुसरा टाकणार आहोत। दुसरा टाकायचा आहे अजून, म्हणजे एकच झालाय। त्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? प्रोम, भूमी पॉवर, पोटॅश आणि युरिया आणि सुपर ह्याचाच एक डोस झालेला आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर काय डोस टाकू दिलेला नाही, बरोबर आहे? जरा कांड्याची संख्या दाखवा बरं, जरा ते ठेवा खाली। कांडे किती आहेत मोजा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कांड्यावर ऊस आहे। हात वरती करा बरं। हां सर, आता शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय ऊस तर 15 कांड्यावरच आहे, पण तरी सुद्धा सर तुमची हाईट किती आहे? 6 फूट आहे। 6 फूट आहे आणि साधारणपणे 1.5 फूट हात असेल, बरोबर आहे? मग 6 आणि 1.5 किती झालं? 7.5 8 फूट जरी आपण वर गेला हात तरी सुद्धा वरच्या पानाला हात लागत नाही, बरोबर आहे? ही पानाची जी जाडी आहे ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जाड आहे ना पान? दाखवा बरं जरा। शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण, त्यांचे 4ही बोटं त्या पानावर आरामशीर बसलेले आहेत। आणि जी काळुंकी आहे ऊसावरची, काळुंकी कशी आहे? तुमचं नाव सांगा। राजेंद्र साहेबराव जाधव। बरं, ऊसाची काळुंकी कशी आहे? काळा बोर आहे। हां, आणि जी कांड्याची साईज आहे म्हणजे लांबी काय म्हणते? लांबी ईदभर आहे, टूजभर आहे, बरोबर आहे? मग कांड्याची लांबी वाढली तरी सुद्धा जाडी वाढते, जाडी बी चांगली आहे। आणि जेवढं पानाची साईज मोठी असेल तेवढाच ऊस चांगला पोचला जाते, बरोबर आहे? आता इतर जे 100% केमिकलवर आहेत ऊस, त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आपल्या ऊसाची काळुकी चांगली आहे। आता आपल्या इथं फडात आहे का पाणी लागते? त्या ऊसाला पाणी लागते, पाणी असते। पावसाळ्यात आहे का कंटिन्यू पाणी असते? कंटिन्यू पाण्यात असताना सुद्धा नंबर 1 ऊस आहे, बरोबर आहे? म्हणजे कुठल्याही ऊसाला पाणी लागलेलं नाही किंवा त्याची वाढ थांबलेली नाही, काही नाही। आता इकडे पलीकडेच खोडवा आहे, पाणी लागले तर कसं आहे बघा। भावाचा जाय चुलत भावा, म्हणजे ह्यांच्या चुलत भावाचा हा प्लॉट आहे। मला वाटतं हा खोडवा आहे, बरोबर आहे? आणि ज्यावेळेस तुमची लागण चालू होती त्यावेळेस हा तुटला होता, बरोबर आहे? शेतकरी मित्रांनो बघू शकताय दोन्ही प्लॉट मधील जर तुम्हाला फरक जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने आता बघू शकताय। हा माझ्या डाव्या हाताला हा खोडवा आहे आणि हा लागण केलेला आहे, पण दोन्ही एकाच महिन्यात झालेले आहे। तो ऊस तुटलेला बी एकाच महिन्यात आहे आणि हा लागण पण एकाच महिन्यात आहे। तर तुम्ही समाधानी आहात का? आज दुसरा डोस टाकायचा आहे। आज दुसरा डोस टाकायचा आहे। मग दुसरा डोस टाकल्यानंतर आणखी वाढते। तर इतर जे रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मी तर इतर रासायनिक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतो की 100% तुम्ही ग्रीन प्लॅनेटची पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी उपयोगात आणावी, त्यामुळे आपला खर्च बी वाचतो आणि रिझल्ट पण 1 नंबर मिळतो। खर्च कमी आहे मध्ये जे आहेत खत त्यापेक्षा ही तर लाखपटीने चांगला, बरोबर आहे? खर्च कमी आहे आणि उत्पन्न वाढवून येते आणि जमिनीची आपली पोत बी सुधारते ना, जमिनीचा पोत बी चांगला आहे। म्हणजे आता जर पाणी लागल्यामुळं हा शेजारचाच बांधाच्या पलीकडचा ऊस असा होऊ शकतो, तर या ऊसाला काय चेंज आहे? फक्त रासायनिक खताबरोबर आपण सेंद्रिय खताची जोड दिली आहे, बरोबर आहे? धन्यवाद सर, आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ मध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत। हा तुमचा अनुभव जाणून घेतल्यानंतर इतरही जे 100% रासायनिक खतावर अवलंबून असणारे शेतकरी आहेत त्यांना प्रेरणा मिळेल आणि तेही सेंद्रिय शेतीकडे वळतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।